नमस्कार, मी हर्ष राजपकुळ. भाजप खासदारानं संसदेत प्रश्न विचारणाऱ्या खासदाराला प्रश्न विचारलाय की हे प्रश्न नेमके कोणाच्या सांगण्यावरून विचारलेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे त्याची एन्क्वायरी व्हावी म्हणून लेटर लिहिलंय. तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा त्यांच्या बाबतीत आता प्रश्न विचारल्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की नेमकं त्यामागचं इंटेन्शन काय होतं. 2019 मध्ये पहिल्यांदा मेंबर ऑफ पार्लमेंट झाल्यापासून आतापर्यंत मोइत्रांनी ॲज MP एकूण 61 म्हणजे 61 क्वेश्चन्स विचारलेत. पण त्याचा बेनिफिट झालाय हिरानंदानी ग्रुपला. असं कसं? ही लाच घेतली का प्रश्न विचारण्यासाठी, असा प्रश्न विचारलाय भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी. ऑब्व्हियसली मागच्या 10-12 दिवसात मोइत्रांच्या एक्स बॉयफ्रेंड पासून ते भाजप खासदारापर्यंत सगळ्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्यात. आता बेसिकली ही प्रश्नावली नेमकी काय चालली असं जर तुम्हाला बेसिक प्रश्न पडला असेल तर आय वुड रेकमेंड यू टू वॉच प्रशांत कदम यांच्या यूट्यूब चॅनलवरचा एक व्हिडिओ. जर्नलिस्ट प्रशांत कदम यांनी जस्ट एक यूट्यूब चॅनल त्यांचं सुरू केलं आहे आणि 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सगळा प्रश्नोत्तरांचा ड्रामा त्यांनी अत्यंत सोप्या मराठीमध्ये एक्सप्लेन केलाय आणि त्यांच्या एका व्हिडिओ तुम्हाला हे प्रकरण नक्की कळेल. त्याची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण आता एवी देवी खासदारांच्या प्रश्नांबाबत आपण सगळे जनता जनार्दन एवढे जागरूक झालोय तर आय थॉट की या व्हिडिओमध्ये मोइत्रांचे नेमके प्रश्न काय, ज्याच्यावर प्रश्न उपस्थित झालेत ते प्रश्न तुम्हाला सोप्या भाषेत सांगावेत. टू मच प्रश्न ना, पण आता प्रश्नांबद्दल बोलतोच आहे तर आपण सुरुवात करूयात या व्हिडिओची. म्हणजे मोइत्रांच्या प्रश्नांवरून मोइत्रांना किती प्रश्न विचारायचे आणि हा प्रश्न किती मोठा होऊ शकतो याचं उत्तर तुम्हाला नक्की शोधता येईल. लेट्स स्टार्ट. सो लेट्स गेट इनटू मॅथ्स. Don't get into those maths. Those maths have never helped Einstein. सो ॲज पर द न्यूज रिपोर्ट एकूण विचारलेल्या प्रश्नांपैकी 28 प्रश्न हे थेट युनियन मिनिस्टर्ससाठीच आहेत. मग ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीपासून ते ॲग्रिकल्चर, शिपिंग, सिव्हिल एव्हिएशन, रेल्वेज या सगळ्या मिनिस्ट्रीसाठी आहेत. शिवाय या 62 प्रश्नांपैकी 9 प्रश्न हे अडानी ग्रुपशी डायरेक्टली रिलेटेड आहेत. त्यांचं नाव घेऊन डायरेक्टली विचारले गेलेत. त्यातले त्या 9 पैकी 6 हे पेट्रोलियम मिनिस्ट्रीला आणि प्रत्येकी एक हा फायनान्स, सिव्हिल एव्हिएशन आणि कोल मिनिस्ट्रीला विचारला गेला. म्हणजे इन शॉर्ट अदानी ग्रुपच्या मालकीच्या पोर्ट्सपासून म्हणजे बंदरांपासून ते एअरपोर्टपर्यंत ते कोल माइन्सपर्यंत ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्सपर्यंत सगळ्यावर महुआ मोइत्रा यांनी 2019 पासून प्रश्न विचारलेत. पण आता आपण ब्रेकडाऊन पाहणार आहोत की जे 9 स्पेसिफिक प्रश्न अदानी ग्रुपबद्दल विचारले गेले होते महुआ मोइत्रांकडनं ते प्रश्न नेमके काय होते. अदानी ग्रुपचं नाव घेऊन विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी 5 प्रश्न हे फोकस प्रश्न होते रिगार्डिंग ओडिशा कोस्टवरच्या अदानी ग्रुपच्या धामरा लिक्विफाईड नॅचरल गॅस टर्मिनलबद्दल आणि राहिलेले 4 प्रश्न हे अदानीच्याच मालकीच्या असलेल्या आंध्र प्रदेशातल्या गंगावरम पोर्टबद्दल होते, छत्तीसगडमधल्या काही माइन्सच्या रिलोकेशनबद्दल होते, अदानींच्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटबद्दल होते आणि अदानी ग्रुपला जे देशातले 6 एअरपोर्ट्स हँडओव्हर झालेत त्याबद्दलचे होते. तर काय बेसिकली होतं या बंदरावर, काय कशासाठी हे बंदर आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक क्विकली सांगते की नॅचरल गॅस आणि लिक्विडिफाईड नॅचरल गॅस आणि रिगॅसिफिकेशन हे जे सगळे शब्द आता याच्या पुढे येणार आहेत तर त्याचा अर्थ काय आहे. खूप सोपं आहे, नावातच आहे की गॅशियस स्टेटमधला जो नॅचरल गॅस असतो तो लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट केला जातो. स्टोअर करणं त्याच्यामुळे इझी जातं. तो स्टोअर केल्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा व्हॉल्यूम कमी होतो गॅशियस स्टेटमधून लिक्विड स्टेटला स्टोअर केल्यामुळे आणि याला लिक्विडिफिकेशन म्हणतात. सो या बंदरावर लिक्विडिफाईड नॅचरल गॅस LNG हा येतो आणि याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट प्रोसेस ही रिगॅसिफिकेशन. म्हणजे जेव्हा हा लिक्विडिफाईड नॅचरल गॅस असतो तो पुन्हा गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतो आणि मग तो पाईपलाईन्स थ्रू कस्टमर्सला जातो, कन्झ्युमर्सना जातो. आणि ही प्रोसेस जी असते ना की गॅशियस स्टेटमधनं लिक्विड करण्याची ती पण इंटरेस्टिंग आहे. त्याचा अर्थात पुढच्या या सगळ्या व्हिडिओशी संबंध नाही, पण क्विकली सांगते की अराउंड 220 डिग्री फॅरनहाईटला गॅशियस स्टेटमधला गॅस हा कूल डाऊन केला जातो आणि म्हणून त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे खूप गॅस साठवता येतो, स्टोरेज, शिपिंग हे इझी जातं. सो या बंदरावर बेसिकली असा लिक्विडिफाईड गॅस येतो आणि मग त्याचं रिगॅसिफिकेशन होतं आणि तो कन्झ्युमरकडे जातो. आणि हे काही एकमेव भारतातलं बंदर नाही आहे की जिथं ही प्रोसेस होते. भारतातली अजून पण बंदर आहेत. तर आता तुम्हाला कळलं असेल की धामरा लिक्विडिफाईड नॅचरल गॅस टर्मिनलवर
असा गॅस इम्पोर्ट होतो. हे ओडिशामध्ये आणि ओन्ड अँड ऑपरेटेड बाय अदानी ग्रुप आणि त्यात 50% शेअर्स हे फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीचे पण आहेत. त्यांचं लवकरच एक खूप मोठं शिपमेंट LNGचं या बंदरावर येणार पण आहे. आणि हे बंदर, हे पोर्ट, हे भारतातलं ईस्ट कोस्टवरचं पहिलं प्रायव्हेट लिमिटेड टर्मिनल आहे. वर्षाला साधारण 5 मिलियन टन LNG इथे त्याचं रिगॅसिफिकेशन होऊ शकतं, एवढी त्याची कपॅसिटी आहे. आणि या प्रोसेसमध्ये गेल म्हणजे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे IOCL या 2 सरकारी कंपन्या सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. कारण रिगॅसिफिकेशन सर्व्हिसेससाठी या 2 सरकारी कंपन्यांचा या पोर्टबरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे. सो कमिंग बॅक टू मोइत्रा क्वेश्चन, मोइत्रा या कंटिन्युअसली या 2 सरकारी कंपन्या आणि अदानी ग्रुप यांच्या रिलेशनवर प्रश्न विचारत होत्या, बोलत होत्या. आणि त्याची सुरुवात होते जुलै 2019मध्ये. आठवतंय की मोदी गव्हर्नमेंट मोठ्या परत एकदा बहुमताने निवडून आलं. पार्ट 2 सुरू झाला. मोइत्रा पहिल्यांदा MP म्हणून निवडून गेल्या. या पोर्ट विषयीचे जे प्रश्न विचारले गेले त्याच्यातूनच हिरानंदानी ग्रुपला बेनिफिट झालाय असा आरोप होतोय. कारण सम ऑर दी अदर वे अदानी ग्रुपला टार्गेट करून हिरानंदानी ग्रुपचा फायदा झाला असा आरोप आहे. आणि म्हणून आधी हे प्रश्न आपण समजून घेऊयात. इथे एंट्री तर धामरा पोर्टची होतेच, पण पॅरादीप पोर्टची पण होते. पहिला प्रश्न होता रिगार्डिंग पॅरादीप पोर्ट, विचारला गेला पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीला मोइत्रांकडनं. तर त्यांनी असं विचारलं की गेल या सरकारी कंपनीनं पॅरादीप पोर्ट ट्रस्टबरोबर 26 ऑक्टोबर 2013ला एक MOU म्हणजे एक ॲग्रीमेंट साईन केलं होतं. ते होतं गॅस टर्मिनल सेटअप करण्यासाठी. पण मग 2015मध्ये गेलनं अचानक हा प्रोजेक्ट कॅन्सल का केला असा सवाल केला मोइत्रा यांनी. आणि त्यालाच जोडून त्यांनी पेट्रोलियम मिनिस्ट्रीला अजून एक सवाल केला की IOCL आणि गेल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी मग जास्त किमतीचं कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीबरोबर म्हणजे अदानी ग्रुपबरोबर का साईन केलं, आणि तेही धामरा पोर्टवर गॅस टर्मिनलसाठी. आता त्याच्यावर सरकारनं जी उत्तरं दिली त्याच्यातनं साधारण 2-3 गोष्टी कळल्या. की सरकार म्हणलं की येस, पॅरादीप पोर्ट ट्रस्टबरोबर गेलनं जो करार केला होता तो 2015मध्ये कॅन्सल झाला कारण त्या पोर्टची कमर्शियल वायबिलिटी फार काही नव्हती. इथे हिरानंदानी ग्रुपचा एक रेफरन्स येतो कारण सरकारनं हे सांगितलं की हिरानंदानी ग्रुपची सबसिडियरी कंपनी आहे H एनर्जी नावाची आणि 2016मध्ये ती एक बोली जिंकली होती. ही बोली होती वेस्ट बेंगॉलच्या कोंटाई ते ओडिशाच्या पॅरादीप पोर्टपर्यंत नॅचरल गॅस पाईपलाईन बांधण्याची. पण पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या म्हणण्यानुसार एवढ्या जवळजवळ 2 टर्मिनलची कमर्शियल वायबिलिटी नाही आहे. आणि तिसरी गोष्ट अजून एक अशी कळली सरकारच्या उत्तरातनं की अदानी ग्रुपच्या धामरा LNG टर्मिनलमध्ये आणि गेल आणि IOCLमध्ये एक सॉर्ट ऑफ MOU, एक सॉर्ट ऑफ करार झाला रिगार्डिंग इक्विटी स्टेक म्हणजे पार्टनरशिपसाठी. पण ते समहाव 2018मध्ये तो एक्सपायर पण झाला. म्हणजे तो साधारण 16मध्ये झाला आणि तो 18मध्ये एक्सपायर पण झाला. तो रिन्यू पण झाला नाही. म्हणजे सरकारी कंपनीचा त्याच्यात स्टेक घेण्याचा जो करार होता तो 3 वर्षासाठी झाला पण तो रिन्यू झाला नाही. आता तो का रिन्यू झाला नाही याचं उत्तर अजून समोर नाही आलं आहे. पण त्याच्यानंतर हे पोर्ट हे पूर्णपणे अदानींच्या मालकीचं झालं. आता उजाडतो नोव्हेंबर 2019. 2019च्या विंटर सेशनमध्ये हा मुद्दा मोइत्राने पुन्हा एकदा उचलला. परत एकदा पेट्रोलियम मिनिस्ट्रीला धामरा पोर्टबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी असं विचारलं की या प्रायव्हेट कंपनीकडे असणाऱ्या धामरा टर्मिनलमध्ये गव्हर्नमेंट कंपनी असलेल्या गेल आणि IOCLनं कॅपॅसिटी बुक केली आहे का किंवा त्याबद्दल काही ॲग्रीमेंट झालं आहे का. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का की पब्लिक असो किंवा प्रायव्हेट असो त्यात येणाऱ्या गॅसचं रिगॅसिफिकेशन, डिस्ट्रीब्युशन टू कस्टमर्स हे सगळं करणाऱ्या या 2 सरकारी कंपन्या आहेत. मग या सरकारी कंपन्यांनी या प्रायव्हेट पोर्टमध्ये ही कॅपॅसिटी बुक केली आहे का किंवा ॲग्रीमेंट केलं आहे का हा त्यांचा प्रश्न होता. आणि जर ते केलं असेल तर मोइत्रा यांनी त्या प्राइसेस कम्पेअर करण्याचा पण प्रश्न विचारला. कुठल्या प्राइसेस कम्पेअर करण्याचा, तर जे बाकीचे पोर्ट आहेत, जसं मी मगाशी म्हटलं की हे काही एकमेव पोर्ट नाही आहे, बाकीचे पण पोर्ट आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलं दाभोळे किंवा तामिळनाडूतलं एन्नोरे किंवा ओडिशातलं पॅरादीप आहे. तर इकडचे टर्मिनल चार्जेस, वेसल रिलेटेड चार्जेस, पोर्ट चार्जेस किंवा इतर फीज काय आणि धामरा पोर्टच्या काय, या प्राइसेसचं कम्पॅरिझन काय, असा पण क्वेश्चन मोइत्रा यांनी विचारला. इन शॉर्ट तुम्हाला कळतंय का की कंटिन्युअसली मोइत्रा या सरकारला प्रश्न विचारत होत्या रिगार्डिंग अदानी पोर्ट म्हणजे धामरा पोर्ट आणि त्याचं रिलेशन
एकंदरीत सरकारी कंपन्यांबरोबर त्यांचं काय ॲग्रीमेंट आहे. मार्च 2020 मोहित्रांनी असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला की IOCL और गेल यांनी धामरा LNG टर्मिनलबरोबर काही टोलिंग ॲग्रीमेंट केलं आहे का. मोहित्रांनी असं पण विचारलं की एक साधारण 20 वर्षांसाठी हे ॲग्रीमेंट आहे का, ज्याच्यामध्ये हायरिंग चार्जेस हे इतर पोर्टपेक्षा धामरा पोर्टमध्ये या सरकारी कंपन्यांना जास्त द्यायला लागले. हे विदाऊट टेंडर झालंय का सगळं. आता बिझनेस स्टँडर्डच्या तेव्हाच्या बातमीनुसार ऑइल मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान असं त्यावेळेला म्हटले होते की या सरकारी दोन्ही कंपन्या या अदानी ग्रुपच्या पोर्टला इतर म्हणजे एन्नोर किंवा दाभोच्या रिगॅसिफिकेशन चार्जेसपेक्षा जास्त चार्जेस पर मिलियन मागे देतील. म्हणजे अदानी पोर्टला पैसा या सरकारी कंपन्या जास्त देतील. फेब्रुवारी 2023 उजाडलं तेव्हा सुद्धा मोहित्रा यांनी प्रश्न विचारून असा आरोप केला होता की धामरा टर्मिनल हे बेसिकली अडानी ग्रुपला टेंडर थ्रू मिळालंच नाही आणि जरी हे टेंडर थ्रू मिळालं असेल तरी टेंडरचे रूल्स हे अदानी ग्रुपला फायदा होतील असे बदलत गेले. The finance minister said everything given to this company was by transparent tender. I have demonstrated in this house that the Dhamra LNG terminal shows that it is not awarded by tender. And even if it is awarded by tender, the tender rules are tweaked to favor him. देशातल्या 6 एअरपोर्ट्स हे अदानी ग्रुपला कसे दिले गेले याच्याबद्दल मोहित्रा यांनी प्रश्न विचारलेत. For example, when he won as the highest bidder 6 airport tenders, but Airports Authority of India delayed the handover of 3 airports because they accepted he invoked force majeure, they accepted it. GVK built the Mumbai airport and they did a fantastic job of it. On July 2nd, 2021, CBI filed FIRs against the GVK group. On July 18th, the ED raided GVK in Mumbai and Hyderabad, and then they sold their 50.5% stake in Mumbai airport to a company. धामरा पोर्ट नंतर गंगावरम पोर्टच्या बाबतीत सुद्धा मोहित्रा यांनी सरकारला प्रश्न विचारला होता मार्च 2023 त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं, तर त्याच्यामध्ये IOCL इन्व्हॉल्व्ह होती, त्याच्यामध्ये अदानी ग्रुप इन्व्हॉल्व्ह होता, त्याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड इन्व्हॉल्व्ह होतं. आणि मोहित्रा यांचं म्हणणं होतं की हे जे MOU साईन झालं आहे बिटवीन IOCL आणि अदानी ग्रुप याचे डिटेल्स त्यांनी मागितले. 2019 ते 2022 या सगळ्या दरम्यान मोहित्रा यांनी या ट्रस्टशी संबंधित 3 प्रश्न हे मिनिस्ट्री ऑफ शिपिंगला विचारले होते. ते प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे होते की कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या हँडलिंग कॅपॅसिटीविषयी प्रश्न होता, या पोर्ट डेव्हलपमेंटसाठी आणि हुगळी वॉटरफ्रंटच्या पोर्टसाठी KPTचे काय प्लॅन्स आहेत हा प्रश्न होता. आता लक्षात घ्या की या हुगळी नदीच्या एका किनाऱ्यावर हे कोलकाता पोर्ट ट्रस्ट आहे, जे देशातलं पहिलं प्रमुख नदीच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे. आणि हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स हे आहे हुगळी नदीच्या आणि हल्दीच्या संगमावर, जे आता अदानी ग्रुपकडे. आता असाही आरोप यावेळेला होतोय की हिरानंदानी ग्रुपनं KPT बरोबर एक MOU केला होता, ॲग्रीमेंट केलं होतं आणि म्हणूनच हे प्रश्न विचारले गेले, जेणेकरून कुठेतरी फोकस हा अदानी ग्रुपवर जाईल. तर हे सगळे आरोप होत असताना आय थॉट की हे प्रश्न काय आहेत हे तरी नीट समजावेत, कारण हे प्रकरण मोठं होत जाणार. आता निवडणुका आल्या आहेत काही महिन्यांवर आणि त्या आलेल्या असताना एक खासदार जो 2019 पासून सलग एका ग्रुपविषयी प्रश्न विचारतोय, त्या खासदारावर आता हे प्रश्नांच्या फैरी झाल्यानंतर कळायला पाहिजे ना की आपण कुठल्या प्रश्नांबाबत नेमकं बोलतोय. खरं तर प्रश्न विचारले जाणं आणि खासदारांचं प्रश्न विचारणं या बाबतीत आता एवढी जागरूकता एकदम अचानक आली आहे हे बघून एक मतदार म्हणून पण छान वाटतं. आणि आय होप ही आपली क्युरिओसिटी कायम राहील की आपले खासदार संसदेत काय प्रश्न विचारतायत. ही क्युरिओसिटी कायम राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण प्रश्न विचारणं हे लोकशाहीसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहेत ना? केलं नसेल तर जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.